कृषी दिन आणि डॉक्टर डे आहे. त्या निमित्ताने आपण डॉक्टरांचा सुद्धा एक सत्कार करणार आहोत. ते आमचेच बालमित्र गजानन इंगाटे ते सध्या दीपक हॉस्पिटल कार्यरत आहे आणि त्यांचं स्वतःच इथं क्लिनिक सुद्धा आहे. तर मी आपल्या ग्रुप मार्फत आपला एक वृक्ष देऊन सत्कार करू इच्छितो. तरी आपण तो स्वीकारावा अशी विनंती. या सगळे मित्र ग्रीन विजनला शुभेच्छा द्या आम्हाला. ग्रीन विजनला नाही, खरंच तुमचं मला असं म्हणायचं, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे सर, आणि प्रत्येक व्यक्ती कामात व्यस्त आहे आणि घरातही व्यस्त आहे. प्रत्येकाला कोणाला वेळ द्यायला वेळ नाही मिळत. तुमच्या माध्यमातून नवीन मित्रमंडळी मिळाली, खूप खूप शुभेच्छा. तुमची शुभेच्छा माझ्यासाठी खूप खूप चांगली राहिली की तुम्ही इतके सगळे नवीन चेहरे मला पाहायला मिळाले. असे तर कोणाला भेटायचं म्हणलं तर वेळ नाही. तुम्ही या वेळात वेळ काढून विजन ठेवलेलं आहे, खूप छान विजन आहे. त्यात आम्हालाही सहभागी करा, आम्ही तुमच्या या कामात हातभार लावू. आणि तुम्ही म्हटले तर कधी एखाद्या दिवशी वेळ असला की तुमच्या सकाळी 6 ते 8च्या दरम्यान जो वेळ असेल त्यावेळेला आम्ही तिथे येऊ. चालतो, काय हरकत नाही, येऊ सर, नक्की येऊ. आणि खूप चांगलं काम आहे या सगळ्या कामात वेळात वेळ काढून तुम्ही हे काम करता. खूप बरं वाटलं तुमचं काय, खूप छान आहे आणि ते आमच्याशी निगडीत आहे. जग वाचायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे सर. नाही लावले तर चालेल, पण पुरू तरी नका देऊ. नाही लावायची इच्छा असेल ठीक आहे, पुरू तर नाही पाहिजे. म्हणजे शेतामध्ये मी खूप झाडं लावलेली आहे सर. सगळं काही असं आलं की तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. तरी देखील आजूबाजूचे लोक म्हणजे झाडं तोडून टाकतात, तरी दरवर्षी मी झाडं लावतो. अजूनही मी 100-200 आंब्याची झाडं वेळेस लावणार आहे. तुम्ही या, सगळेजण भेटी द्या आणि तुमच्या या मंदिराला माझ्या खूप शुभेच्छा. तुमचाच एक बिंदू आपण आम्हाला जे आमंत्रित केलं आम्ही नक्की येऊया. तरी आम्ही तुमच्या शेतात एक थोडस सहभाग असं करणार आहे की तो समोरचा भाग आहे ना ते 1-2 काटे सावर लावणार आहे. लावा. काटे सावर जे वृक्ष याच्यासाठी चांगला आहे की त्याला फुलं जास्त येतात आणि पराक्रम जे आपले मधमाशे वगैरे फुलं वगैरे ते सगळ्यात जास्त येतात, पाखरं वगैरे सगळं. जेणेकरून तुमच्या फळ शेतीला सुद्धा त्याची मदत होईल. फायदा या दृष्टीने आम्ही काही बिया तरी नक्की लावून टाकू. द्या ना त्याचं आम्हाला, संवर्धन नाही काय नाही, आम्ही स्वतः येऊन लावू. मला खूप आवडत, मी त्याचं संगोपनही करत. एक विनंती अजून अशी होती सर की आता आपण जे झाडं जगवले किंवा आता जे आपल्या उदाहरण लक्षात आलंय तर ते आम्हाला, आम्ही ज्या ठिकाणी झाडं लावतोय तर हे झाडं जगवण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला तुमची मार्गदर्शन नक्की आवश्यक आहे. कारण की आम्ही ते झाडं लावतोय भरपूर, पण त्याला आता आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये पण टँकरनी पाणी देऊन त्यांना जगवलंय. पण याही पेक्षा अजून सुंदर काही जर तुमच्याकडून मार्गदर्शन मिळालं तर ती झाडं जी आहे ती वाचतील आणि मोठी पण होतील. आता आमचं एक आणि ज्या ठिकाणी झाडं लावत असेल ना त्या ठिकाणी जर काटेरी वनस्पती असेल तर त्या काटेरी वनस्पतीच्या बुडाला जर तुमचे झाड लावलं ना ते झाड जात नाही. काटेरी वनस्पतीचं असं एक वैशिष्ट्य असते की हवेतून बाष्प घेण्याचं काम करतात आणि हवेतून बाष्प वाळवंटामध्ये काटेरी वनस्पती तापमान असतं तरी देखील जात नाही. आणि बोरांची निवड त्याचप्रमाणे केलेली आहे. आपल्याकडे पाऊस पडतो तरी पडत ते अनियमितता असते, शेतकऱ्यांचा माल चालला जातो. मला एकही वर्ष असं झालं नाही की मी त्यातून उत्पादन काढलं, कधीच नाही. 9 लिटर पाणी जर पुढे 15 दिवसाला भेटलं की बोराचं झाड येतं आणि चांगलं उत्पादन मिळतं सर. काटेरी जर झाडं असेल आणि त्याच्या गुणाला जर तुम्ही एखादं दुसरं झाड जर लावलं तर त्याला पाणी द्यायची सागरगोटे लावले असेल. सागरगोटे आम्ही तिथे काय केलं, सागरगोटे घरी जर्मिनेट केले आणि मग तिथं 2 दिवसानंतर लावले. सागरगोटे लावले तर परत त्या ठिकाणी फिरायला खूप अडचण येते. सागरगोटे आम्ही फक्त झाड मोठं होईपर्यंत लावतो, तर आपण त्याची छाटणी करून टाकतो. कारण काय झालंय ते तर पूर्ण मोकळ्या राणी आहे, पशु पक्षी वगैरे झाड तोडून टाकतो. त्याचं प्रोटेक्शन म्हणून आपण ते लावतो. त्याच्यानंतर आपण त्याची छाटणी करून टाकतो. तरी या 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. आमच्या ग्रीन विजन क्लब तर्फे तुम्हाला आमंत्रण, त्या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे.
अवश्य फराळाला या. नाही येतो सर. आपलं 6 ते 8 आपल्या सामनगाव रोड. ते सामनगाव आपण तिकडून आलात ना आपण इथं भेटूया. सर पेट्रोल पंपच्या समोर राहतात. नाही इथेच राहतो. आणि मग काय ना त्याच्यामुळे काही हे नाही. डॉक्टर प्लीज शुभेच्छा देतो. देतो पण मी सर्वांचे आभार पण मानतो की डॉक्टर ते जरी असला तरी असं कोणी बोलून सत्कार करत नाही डॉक्टरांचा जास्त फक्त शुभेच्छा देऊन मोकळे होतात सगळे. पण आता तुम्ही सगळे मित्र आहात आणि प्लस तुमचं हे मोठं कार्य आहे. डॉक्टर तर समजा ते त्यांचा व्यवसाय म्हणून सगळं करतात किंवा त्याच्या सोबत सेवाही होत असते. परंतु तुम्ही हे काम करतात ते तुमचं बेसिकली मूळ रूप नाहीये ते काम करणं. म्हणजे शेतकऱ्यांनी झाडे लावली किंवा एखाद्या दुसऱ्या कोणी व्यावसायिकांनी नर्सरीवाल्यांनी झाडं लावले तर ते आपण त्यांच्या व्यवसायाचा भाग करतो. पण तुमचा बिलकुल काही त्याच्याशी संबंध नसताना देखील तुम्ही एक फक्त आणि प्युअरली म्हणजे ज्याला आपण जेन्युअनली सामाजिक भाग म्हणून तुम्ही हे सगळं काम आपण करतोय तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. कारण हे आपलं काम नसताना करणं ह्याच्यातच कधी सेवा असते. आता मी आहे माझं कामच आहे प्रोफेशन आहे किंवा कोणी असो त्याचं प्रोफेशन आहे. त्या प्रोफेशन नुसार जर सेवा घडत असेल तर ती एक कॉम्प्लिमेंटरी गोष्ट असते किंवा पूरक गोष्ट असते. पण तुमचा कशाशी काही संबंध नसताना तुम्ही ते करता म्हणजे हे आपण वेळ देता सगळ्यात महत्वाचं. एखादी लोक कुठली देणगी देते कोणी काही हे करेल कोणी शुभेच्छा देईल कोणी नुसतं एखादी फोटो टाकेल बातमी टाकेल पेपरला. परंतु हे सगळं करून सुद्धा ते प्रत्येक त्यांच्या व्यवसायानुसार तुम्हाला मदत करेल. पण तुम्ही प्युअरली त्याच्यासाठीच म्हणून वेळ देतात ही खरं म्हणजे त्याग म्हणण्यापेक्षा सेवा ही जी ऍक्च्युअल सेवा आहे ती हीच आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना चांगलं भरघोस यश मिळो. झाडं एकदम चांगली फुलून यावी फुलं पक्षी सगळे तिथे यावेत. काही प्राणी जरी आले तरी खूप चांगली गोष्ट आहे. हरणं वगैरे आले तिकडे तरी पण खूप छान गोष्ट आहे. आणि अजून फक्त तेवढ्याच ठिकाणी नाही फक्त तेवढ्याच ठिकाणी नाही तर जिथे जिथे असं गायरानं आहेत तिथे तिथे सर्व ठिकाणी तुमचे झाडं एकदम फुलून यावेत अशी माझी तुम्हाला सर्वांना इच्छा आहे. थँक्यू.